विनापरवाना सावकारी करणाऱ्या 2 तरुणांना अटक। पन्हाळा तालुक्यातील काखे येथील विवेक सर्जेराव शिंदे याला विनापरवाना सावकारी करून तब्बल 13 लाख रुपयांची बेकायदेशीर वसुली केल्याच्या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील काखे येथील रविराज मधुकर शेंडे आणि कोडोली येथील शुभम रघुनाथ कणसे या 2 तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे। मार्च 2023 मध्ये फिर्यादी विवेक शिंदे यांनी रविराज शेंडे यांच्याकडून 1,80,000 रुपये कर्ज घेतले होते। मात्र या रकमेसाठी रविराज शेंडे याने अत्याधिक व्याज दर लावून तब्बल 5,53,000 रुपये वसूल केले। त्याचप्रमाणे शुभम कणसे याने 2025 मध्ये विवेक शिंदे यास 2,50,000 रुपये मुद्दल रक्कम व्याजाने देऊन सप्टेंबर 2025 अखेर 7,43,000 रुपये रोख आणि ऑनलाईन पद्धतीने वसूल केले। रविराज शेडगे आणि शुभम कणसे या दोघांनी विनापरवाना सावकारी करून विवेक शिंदे यास मुद्दल आणि व्याज रकमेसाठी शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत। कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की विनापरवाना सावकारी करणाऱ्या किंवा अशा प्रकारे व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात भीती न बाळगता तक्रार द्यावी। अशा बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई केली जाईल। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।